शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 26 येथे संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगणाचं जोरदार उद्घाटन करण्यात आले। माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी 2 वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या या क्रीडांगणाची आता दुरावस्था झाली आहे। गेल्या 2 वर्षापासून प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून या क्रीडांगणात मद्यपी लोकांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। या क्रीडांगणात सकाळच्या सुमारास महिला मोठ्या प्रमाणात जॉगिंगसाठी येत असतात, मात्र येथील मद्यपी लोक महिलांची छेडछाड करणे, दिवसभर क्रीडांगणाच्या अवतीभोवती मद्याचं सेवन करणे, गांजा पिणे असे प्रकार दिवसभर सुरूच असतात। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी सुरक्षा रक्षकासह या ठिकाणी महानगरपालिकेच्या वास्तू बांधण्यात आली होती, मात्र या वास्तूचे देखील दरवाजे, खिडक्या अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचं समोर आलंय। दरम्यान ही वास्तू आता मद्यपी, जुकारी आणि गांजा पिण्यासाठी या वास्तूचा सर्रास वापर सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी या क्रीडांगणाच्या गेट्स सुद्धा अज्ञात टवाळखोरांनी तोडून टाकले। ज्यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे ते शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी तरी लक्ष देण्याची गरज असल्याचं परिसरातील नागरिकांनी दबक्या आवाजात म्हटलं आहे। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व संदर्भात शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले यांनी वारंवार तक्रार दाखल करून सुद्धा सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता उडवाउडवीची उत्तरे देत या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा करण्यात येत आहे। दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वास्तूचा वापर जर मद्यपी टवाळखोर करत असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला आहे। या ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे देखील कडप्पे अज्ञात चोरट्याने चोरल्याने तसेच शौचालयातील खिडक्या देखील चोरून नेल्याचा समोर आलाय। दरम्यान या सर्व संदर्भात शिवसेनेचे महानगर प्रमुख निवृत्ती इंगोले यांनी आपली प्रतिक्रिया स्टार न्यूजकडे व्यक्त केली आहे। संत शिरोमणी सावता महाराज क्रीडांगण, चुंचाळे शिवार, जाधव संकुल येथे महापालिकेने जी एक सिक्युरिटीसाठी रूम बांधली, या रूमचा वापर परिसरातील जे नशा करणारे मुलं आहेत, म्हणजे कोण दारू पित असेल, गांजा वगैरे, या ज्या मुलांनी याचा वापर सुरू केलेला आहे। महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सर्व गोष्टी इथं घडत आहे। महापालिकेला वारंवार तक्रार देऊनसुद्धा महापालिकेचं या परिसरावर दुर्लक्ष आहे। चुंचाळे परिसरात जर या अशा घटना घडत असतील तर या घटनेला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन आहे। येणारी जी पिढी आहे ही यांच्या दुर्लक्षामुळं बर्बाद होती, कारण महापालिका रूम बांधते, त्या रूमला आज खिडक्या नाही आहे, दरवाजा नाही आहे, त्यांचा वॉचमॅन नाही आहे। या सर्व परिस्थितीत तिथं महिला त्या क्रीडांगणावर जॉगिंगसाठी जातात, महिलांची छेडछाड होती, हे व्यसनी मुलं महिलांना अरेरावीच्या भाषा करतात, शिवीगाळ देतात, या सर्वांना जबाबदार महापालिका प्रशासन आहे। दरम्यान आता तरी सातपूरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने बघत लक्ष देण्याची गरज असून या ठिकाणी सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तूचा मद्यपी टवाळखोरांकडून सुटका करावी अशी मागणी आता जाधव संकुल येथील वासीय करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।